सिंह राशीच्या लोकांनी संपूर्ण जून 17, 18, 19 मध्ये या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवाव्यात. पैसे, प्रेम, बंगला, सर्व काही मिळेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना चैत्र नवरात्र आणि रामनवमीच्या खूप शुभेच्छा. जेवढेही माता राणीचे भक्त हे व्हिडिओ पाहत आहेत, जे खरे भक्त आहेत, जे प्रेमळ भक्त आहेत, त्यांनी सर्वप्रथम या व्हिडिओला एक लाईक करावे आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन ख्या मनाने जय माता दी नक्की लिहावे आणि माता राणीचे थेट आशीर्वाद प्राप्त करावेत. मित्रांनो, या दोन गोष्टी जर तुम्ही संपूर्ण जून 17, 18, 19 मध्ये आपल्या खिशात ठेवल्या तर संपूर्ण जग तुमच्या चरणांवर लोळण घेईल. तुमचे शत्रू तुमच्या पायाशी नाक रगडतील. इतके पैसे तुम्ही कमवाल की त्यांची सांभाळ देखील करता येणार नाही. 7 जन्मांपर्यंत तुमच्या 7 पिढ्या बसून धन उपभोगतील तरीही ते धन संपणार नाही. तुमचे लग्न होईल, स्त्रीसुख मिळेल. जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर तो देखील घडून येईल. मोठमोठ्या गंभीर आजारांपासूनही मुक्ती मिळेल. कारण या दोन गोष्टींमध्ये माता लक्ष्मीचा अंश दडलेला आहे. सिंह राशीच्या लोकांनो, या जून 17, 18, 19 मध्येच मोठमोठे योग तयार होत आहेत. चैत्र नवरात्रीची सुरुवात याच महिन्यात झाली आहे. हिंदू नववर्ष आणि हनुमान जयंती देखील याच महिन्यात येतात. हा महिना इतका पवित्र आहे की जर तुम्ही या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवता तर नक्कीच तुम्हाला जीवनातील खरा आनंद लाभेल. यावेळी तुमच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र अनुकूल परिणाम दाखवत आहेत. त्यामुळे तुम्ही जर या दोन गोष्टी संपूर्ण जून 17, 18, 19 मध्ये खिशात ठेवता तर 7 जन्मांची गरिबी दूर होईल आणि तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येईल. याला कोणीही थांबवू शकणार नाही. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रांचा शुभ प्रभाव तुमच्या जीवनात पाहायचा असेल तर दिलेल्या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवाव्यात. यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद वाढू लागेल. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळू लागेल. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जर तुम्ही या काळात दिलेले उपाय करता तर नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होऊ लागेल आणि तुम्हाला चमत्कारी लाभ मिळू लागतील. जी गोष्ट तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत आहात ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. सिंह राशीच्या लोकांनो, मला माहिती आहे की तुमच्या जीवनात रोज नवनवीन संकटे येतात. कधी धनसंपत्तीची अडचण, कधी घरगुती तणाव, कधी वैवाहिक समस्या, कधी नोकरी व्यवसायात अडथळे. जीवन असे वाटू लागते की जणू काही सर्कशाचा खेळच चालू आहे. पण आता काळजी करण्याची गरज नाही. शनीनेही मोठा बदल केला आहे आणि आता तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे दिवस येणार आहेत. कारण हा महिना तुमच्या जीवनातील सर्वात भव्य महिना ठरणार आहे. तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे तुमचे मित्र असल्याचे दाखवून तुमच्याशी दुश्मनी करत असतील. पण हा उपाय केल्यावर अशा लोकांपासूनही तुम्हाला मुक्तता मिळेल. कोणत्या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवल्यावर तुमच्या जीवनात इतके बदल येतील याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सिंह राशीच्या लोकांनो, हिंदू धर्मात सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते. आणि जिच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होतात तिचे नशीब रातोरात बदलते. अशा लोकांना कधीच धनाची कमतरता भासत नाही. त्यांची तिजोरी नेहमी भरलेली असते. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात सदैव भरभराट आणि आनंद नांदतो. अशा वेळी जर तुम्ही घरातून बाहेर जाताना तुमच्या पर्समध्ये माता लक्ष्मीचा फोटो ठेवता तर तुम्हाला खूप लाभ मिळेल. पतीच्या किंवा स्वतःच्या पर्समध्ये माता लक्ष्मीचा फोटो ठेवून जर तुम्ही घराबाहेर जाता तर तुमच्यावर माता लक्ष्मीचे आशीर्वाद सदैव राहतील. त्यानंतर तुम्ही आणखी एक उपाय करू शकता. एक पिंपळाचे पान घ्या, कारण पिंपळामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांचे वास्तव्य असते.
पौराणिक काळापासून पिंपळाच्या पानाला धनप्राप्तीसाठी शुभ मानले जाते. म्हणून जर एखादी स्त्री पिंपळाचे पान आपल्या पतीच्या किंवा स्वतःच्या पर्समध्ये ठेवते, तर त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि त्यांच्या घरी दारिद्र्याचे सावटही येत नाही. सिंह राशीच्या लोकांनो, पिंपळाचे पान पर्समध्ये ठेवताना त्यावर लाल चंदन किंवा कुंकवाने स्वस्तिक बनवावे. असे केल्याने हा उपाय 100% यशस्वी होतो आणि तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. तुम्ही घराबाहेर ज्या कामासाठी जात असाल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही मेहनत तर करता, पण त्यासोबतच जर तुम्ही काही छोटे छोटे उपाय केले तर माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या जीवनात कधीच पैशाची कमी भासणार नाही. तुम्हालाही जर असे करायचे असेल, तुमच्या घरात सुखशांती आणायची असेल आणि ग्रहनक्षत्र तुमच्यासाठी अनुकूल ठेवायचे असतील, तर दिलेल्या गोष्टी घराबाहेर जाताना खिशात ठेवायला विसरू नका. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्ही एखाद्या नव्या कामासाठी, परीक्षेसाठी, इंटरव्ह्यूसाठी किंवा विवाहाच्या चर्चा करण्यासाठी घराबाहेर जात असाल, तर हा उपाय नक्की करा. चला तर मग जाणून घेऊया की कोणती गोष्ट खिशात ठेवून तुम्ही घराबाहेर जावे. सिंह राशीच्या लोकांनो, कधीही तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी किंवा कोणत्याही यशाच्या उद्देशाने घराबाहेर जात असाल, मोठा ऑर्डर मिळणार असेल, प्रमोशन मिळणार असेल, तर तुम्ही या इच्छांची पूर्तता करण्यासाठी घराबाहेर पडताना या उपायांसह बाहेर पडा. जर तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केलेले काही तांदूळ खिशात ठेवता, तर तुमच्यावर माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रह दोघांचीही कृपा राहील. शुक्र ग्रह आपल्या जीवनात धन आणि ऐश्वर्य प्राप्तीचे कारण आहे. त्यामुळे तुम्हाला सुखसमृद्धी मिळणार हे निश्चित. त्याशिवाय तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केलेली सुपारी, शंख, पान यापैकी कोणतीही गोष्ट खिशात ठेवून जर घराबाहेर जाता, तर तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होऊ लागतील आणि ज्या कामासाठी तुम्ही घराबाहेर जाता, त्यात तुम्हाला यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्ही तुमच्या खिशात हळदीच्या गाठी ठेवून बाहेर जाता, तर तुमच्या विवाहात येणाऱ्या सर्व अडथळ्यांचा नायनाट होईल आणि तुमचे लग्न लवकर ठरेल. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमचा इच्छित जोडीदार मिळणार हे निश्चित. हळद अत्यंत शुभ मानली जाते. हिंदू धर्मातील कोणतीही पूजा किंवा शुभकार्य हळदीनेच सुरू होते. जर तुम्ही हळदीच्या 5 किंवा 7 गाठी माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करून ती एका लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवता आणि त्यानंतर घराबाहेर जाता, तर ते अत्यंत शुभ परिणाम देणारे ठरेल. हळदीच्या शुभ प्रभावाने तुम्ही ज्या कार्यात हात घालाल, त्यात तुम्हाला यश निश्चित मिळेल.